अरे हळू चाल ना जरा. व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो दादांच्या अंत्यविधी संस्काराचा जो कार्यक्रम सुरू होता, जो विधी सुरू होता त्या दरम्यानचा आहे. उगाच कोणाचा गैरसमज होऊ नये की हे कोणाचं तरी लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांची उठण्या बसण्याची चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुप्रिया सुळे यांची धावपळ सुरू आहे. असं अजिबात नाहीये. तो लग्न सोहळा अजिबातच नव्हता, तर तो दादांच्या अंत्यविधी संस्कारांचा विधी सुरू होता. अशा क्षणी सुद्धा सुप्रिया सुळे पुढे पुढे करत होत्या. अवघ्या जगाने बघितलं. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की बघा आता मी बॉस आहे, आता दोन्ही राष्ट्रवादींवर वर्चस्व माझं आहे, अब अपनी चलेगी, अपना टाइम आ गया, असं सुप्रिया सुळे यांना कदाचित वाटून दिलेलं असावं. आणि त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या त्या वावरण्यावरून हे स्पष्ट जाणवतं मित्रांनो. या अगोदर सुद्धा जेव्हा 2019ला उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला होता, तेव्हा जेव्हा सगळे आमदार बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळामध्ये आलेले होते, तेव्हा गेटवर उभं राहून गुलाब पुष्प देऊन प्रत्येक आमदाराला आलिंगन देत यांनी त्यांचं स्वागत केलं होतं, जणू काही लग्न सोहळाच आहे. आणि इथे सुद्धा यांना असं वाटलं की हा लग्न सोहळाच आहे आणि त्यानुसार इव्हेंट मॅनेजमेंट करणारा एखादा जो असतो तो जसा पुढे पुढे करतो आणि सगळं सांगतो ना मॅनेज करायला, तसं ह्या करत होत्या. गरज नव्हती, हे दाखवून द्यायची गरज नव्हती. आणि हे का गरज नव्हती त्याचं कारण आहे की त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या त्या याच घटनेमुळे घडलेल्या आहेत. याच घटनेमुळे घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना. तिथे सगळं जग उपस्थित होतं, जे प्रत्यक्ष बॉडीली तिथे उपस्थित नव्हते ते टीव्हीवर बघतच होते ना सगळेजण. नेते, कार्यकर्ते, सामान्य जनता सगळेजण बघत होते. सगळ्यांनाच याची जाणीव झाली की सुप्रिया सुळे यांचा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळंच सांगतोय, यातून त्यांना काहीतरी वेगळंच सूचित करायचंय. पण ही ती वेळ नव्हती हे सूचित करून दाखवण्याची. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या गटातले नेते सटपटले. तातडीने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, संभाव्य धोके बोलवून दाखवले. त्यातला संभाव्य धोका काय होता की गटनेता नाहीये. गटनेता नसल्यामुळे कुठल्याही क्षणी साम दाम दंड भेद वापरून शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे अजितदादा पवार गटाच्या आमदारांना स्वतःकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न करतील. सुरूही झाला होता प्रयत्न, फोनापानी सुरू झाली होती. तेव्हाच दादांचा ऍक्सिडेंट झाला. दादा हॉस्पिटलमध्ये होते दुपारी 3ला. हे लोक सगळे बारामतीला पोहोचण्या अगोदरच ही फिल्डिंग लावणं स्टार्ट झालेलं होतं आणि गटनेता नव्हता. त्या परिस्थितीमध्ये जर आमदार इकडचे तिकडे गेले असते तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई सुद्धा झाली नसती, पक्षशिस्त भंगाची. त्यामुळे तातडीनं गटनेता होणं गरजेचं होतं. म्हणून हा शपथविधी आणि गटनेते पदाची निवड झाली आणि सुनेत्रा वहिनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. पण ही मंडळी यावरच थांबलेली आहेत का? तर नाही. विलनीकरणाच्या चर्चा यांनी अजूनही सुरू ठेवलेल्या आहे. काय तर म्हणजे दादांची शेवटची इच्छा मात्र आजच्या व्हिडिओमध्ये यांची पोलखोल होणार आहे. कारण दादांनी स्वतः विलनीकरणाबद्दल काय सांगितलेलं होतं हे आज तुम्ही ऐकणार आहात, आज तुम्ही बघणार आहात. आणि आज तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो की शरदचंद्र पवार साहेब हे कसे पाताळयंत्री षडयंत्री राजकारण करतात, कशा प्रकारे यांनी मीडियाला आपल्या हाताशी धरून बोलका पोपट बनवलेले, स्वतःचा पपेट बनवलेला आहे. आणि मी किती महान आहे हे दाखवून देण्याचा यांनी कसा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुप्रिया सुळे सुद्धा तसंच वागायला लागलेले आहेत. रोहित पवार तर त्यातलेच आहेत. त्यांनी तर धडेच गिरवायला सुरुवात केली आहे का आजोबांकडून भ्रष्टाचाराचे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं विलिनीकरण म्हणजे काय आहे,
हे कुठून सुरू झालं प्रकरण आणि या सगळ्यांवर अजितदादा पवार यांचं नेमकं म्हणणं काय होतं. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आजचा. मूळ विषय सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण समाजासाठी जे कार्य करत आलेलो आहोत, सेवाभाव या वृत्तीने त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय. तेवढी कृपा करून बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. माता बंधू भगिनींनो, मित्रांनो, या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हावं ही आमची प्रामाणिक विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे. दिल्यानेच वाढतं समाधान आणि आनंद, त्याचबरोबर शांती सुद्धा. ओरबाटून खाण्यापेक्षा एखाद्याला दिलेलं काय वाईट आहे हो. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, ज्यांना कोणाला योगदान द्यावं वाटतंय, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार अवश्य योगदान द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मित्रांनो, अनेक जण आपल्याकडे आशेने बघत असतात, अनेक जणांकडे अनेक गोष्टींची कमतरता आहे. ईश्वरानं जर आपल्याला थोडंफार काही देण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, तर चला ना करूया काहीतरी, एक सकारात्मक पाऊल उचलून लोकांच्या अडचणी दूर करण्याचं समाधान मिळवूया. जय श्रीराम. आता मूळ विषय सुरू करूया. बघा, रोहित पवार यांना काही पत्रकारांनी गाठलं आणि रोहित पवार यांना प्रश्न विचारले की हे जे विलनीकरण वगैरे सगळं चर्चा सुरू आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे. सुनेत्रा पवार यांनी दादांचा 10वा-12वा होण्या अगोदरच शपथविधी घेतलेला आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. दादांचा अपघात झालेला आहे की दादांचा घातपात झालेला आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे. रोहित पवार यांनी काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही. रोहित पवार यांनी ढोंग सुरू केलं, नाटक सुरू केलं, थेर सुरू केली. काय सुरू केली. रोहित पवार यांनी स्टेटमेंट असं दिलेलं आहे की बघा, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, आमचं आभाळ फाटलंय, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्यामुळे त्यांचा 10वा होईपर्यंत, 12वा होईपर्यंत मी काही बोलणार नाही. मला जे काही राजकीय भाष्य करायचं आहे ते मी 9 तारखेला करणार आहे, कारण परंपरेनुसार, प्रथेनुसार, संस्कारानुसार मी असं काही बोलू शकत नाही. 12 दिवसांसाठी मी शांत बसलेलो आहे. ह्यांना हे दाखवून द्यायचं की बघा बघा बघा, आम्ही कसे हिंदू धर्माच्या संस्कारांच्या रीती, चाली, परंपरा वगैरे जपतो. सगळं साप झूट आहे बॉस. हे थोतांडे, हे खोटे, हा भंपकपणा आहे, ही भामपेगिरी आहे. यांची सुद्धा आणि सुप्रिया सुळेंची सुद्धा ते कसं ते दाखवतो तुम्हाला. आता महाशिवरात्र होती, यांचं सरकार सत्तेत होतं, भाकास आघाडीचं, तेव्हाची गोष्ट ही साधारण 21-22ची गोष्ट असावी. महाशिवरात्रीला रोहित पवार आपल्या मित्रांसोबत एका बिर्याणी हाऊसवर मटण खात बसलेले होते आणि त्याचे फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टाकले, फेसबुकवर सुद्धा आणि ट्विटरवर सुद्धा. ही काय जबरदस्त बिर्याणी खाल्ली आज वगैरे वगैरे, खूप तारीफ केली त्या बिर्याणीची. महाशिवरात्र होती तेव्हा यांना संस्कारले आठवले. पुढची गोष्ट, सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवारांवर इकडून तिकडून चारी बाजून आपले भांड पत्रकार एकत्र करून यांनी टीकास्त्र सोडायला सुरुवात केली की यांना दम धरवत नव्हता का. रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमने सुप्रिया सुळे यांच्या लोचट कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची वरवर करणारे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सोशल मीडियावर येऊन बोलायला सुरुवात केली की हे चुकीचं केलं, सुनेत्रा पवार यांना एवढी काय खाई झाली होती वगैरे वगैरे वगैरे. धर्म, रीती, संस्कार, चाली, परंपरा ह्यांना माहित नाही का. सुप्रिया सुळेंना तरी कुठे माहिती आहेत. एकीकडे म्हणतात रामकृष्ण हरी आणि दुसरीकडे चापून हाणतात मटण करी. संकष्टी चतुर्थीला हे मटण खातात, यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की बाबा देवाला चालतं, देवाची माफी मागते, पण आता जिभेवर ताबा राहत नाहीये आणि खावंच लागते म्हणून जोरदारपणे हाणलेलं आहे ना मटण. तिथं आलेले ना व्हिडिओ समोर. आता कोणी काय खावं काय खाऊ नये याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. मात्र आपण हिंदू आहोत, आपण चाली, रीती, संस्कार, प्रथा, परंपरा किती जपतो, किती पाळतो हे दाखवून देण्याचा असा भंपकपणा तरी करू नका. स्पष्टच सांगा ना, ज्याप्रमाणे अजितदादा स्पष्ट बोलले होते
एकदा एक जण बोलला होता काहीतरी की सकाळी 7 वाजता अजितदादा पूजा अर्चा करून घराबाहेर पडतात. त्यावर भाषण करताना अजितदादा स्वतः बोलले होते, मायच्यान सांगतो, गळ्याची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत मी कधी पूजा केलेली नाहीये. मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि देव त्याच्यावरच विश्वास ठेवत असतो जो माणूस काम करतो. तुम्ही जर कामच करत नसाल तर किती पूजा अर्चा केली तरी ती काय कामाची आहे तुमच्या? इतकं परखड बोलणारे अजितदादा होते, इतकं परखड बोलणारे. त्यांनी कधीच हे असली भंपकगिरी केली नाही हो, यांच्यासारखी, रोहित सारखी किंवा सुप्रिया सुळेंसारखी. याच्या पलीकडे आम्ही किती संस्कारी आहोत हे दाखवून द्यायचं होतं शरद पवार यांना. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाजूला एका हॉलमध्ये कार्यक्रम होता, तिथे गेलेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर लोकांनी विनंती केली की दगडूशेठचं दर्शन घ्या, तर हे म्हटले मी नाही घेणार, मी सकाळी मटण खाल्लंय म्हणे. म्हणजे यांना हे दाखवून द्यायचं होतं की मी मटण खाल्लंय त्याच्यामुळे मी मंदिरात जाणार नाही. आणि दुसरीकडे म्हणतात आम्ही देवांचे बाप आहोत. मग घाबरले कशाला? आता यांनी विलनीकरणाची चर्चा घडवून आणायला सुरुवात केली आहे मित्रांनो. आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, ठाकरे बंधू एकत्र यावे हे मराठी माणसाचं स्वप्न, ही महाराष्ट्राची इच्छा आहे. कोणी थोपवली? या मराठी मीडियानं, चहा बिस्किट पत्रकारांनी, HMVनं, हे भांड पत्रकार जे पोचलेले पत्रकार आहेत सगळे, यांनी आपल्या लेखण्या झिजवू हे बिंबवण्याचा प्रयत्न केला की ही मराठी लोकांची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा. अहो, मराठी लोकांची, महाराष्ट्राची जर इच्छा होती ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, तर मग रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये यांना अनेक महानगरपालिकांमध्ये भोपळे का भेटले? का तिथे मराठी लोक राहत नाहीत का हा सगळा भाग महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे? म्हणजे मीडियानं फुगवलेला हा फुगा होता. यांनी एकत्र यावं. एकत्र येऊन झाला काय उपयोग? काहीच नाही. त्याचप्रमाणे अजितदादा गट आणि शरद पवार गट एकत्र यावे ही दादांची इच्छा. अरे आज दादा आपल्यात नाहीयेत हे सांगण्यासाठी, म्हणून त्या गोष्टीचा हे लोक गैरफायदा उचलताय. जर आज दादा असते, समजा कोमामध्ये जरी असते, तरी कोमामधून उठून दादांनी हे सांगितलं असतं की हे सगळे भंपक आहेत, खोटारडे हे सगळे जण म्हणून. आणि हे इतकं ठामपणे आम्ही यासाठी सांगू शकतो कारण या अगोदर एका जाहीर मुलाखतीमध्ये दादांनी विलनीकरणाबाबतचं आपलं मत स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. अगदी बरखड शब्दांमध्ये दादा बोललेले आहेत. ते जर तुम्ही ऐकलं, ते जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही सुद्धा ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहे, विलनीकरण, ह्या चर्चांना फुलस्टॉप बसेल तुमच्या मनामध्ये. तेव्हा एकदा पहिले अजितदादा पवार खरंच या विलनीकरणाबद्दल काय बोललेले आहेत, किंवा अजितदादा पवार यांची खरंच इच्छा होती का काकांसोबत परत एकदा जाण्याची, हे एकदा बघून घ्या. एकत्र सगळे परत येऊ शकतात का? असं होऊ शकतं का की परतीचा मार्ग सगळे बंद झाले? कुठं परती करता? आमचा पक्ष चालवतो, कुठं परत जात आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यांनी मिळून काढलेला होता, तो पक्ष आता आम्ही पुढे चालवतोय. कुठं परत जाता? अहो, साधा सरळ प्रश्न असेल तर मला त्याच्याबद्दल पुढचं, ते आमच्या मराठीत म्हणतात, आत्याबाईला मिशा असत्या तर काय केलं असतं, काय बोललं असतं, ह्याला काय अर्थ आहे? आज ते त्यांच्या पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात, मी माझ्या पद्धतीनं करतोय. मला विकासाशिवाय काही महत्व नाही. तुम्हाला मी सांगतो, राजकारण हा माझा पिंडच नव्हता. मी एक शेतकरी आहे. माझी पोल्ट्री डेअरी, माझं फार व्यवस्थित, मला धंदा पाणी करायला आवडतं. आज देखील मी उपमुख्यमंत्री असलो तरी काटेवाडीला गेलो तर मी शेतात चक्कर मारल्याशिवाय मला राहत नाही. अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विलनीकरणाचा प्रश्नच येत नाही, दूरपर्यंत अशी शक्यता अजिबातच नाही. आणि जर विलनीकरणच करायचं होतं तर मी वेगळे झालेच कशाला? जे अजितदादा पवार सतत असं म्हणायचे की सत्तेत असल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला जनसेवा जर करायची असेल, लोकांची कामं करायची असतील, तर सत्ता तुमच्या हातात असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2.5 वर्ष झाल्यानंतर किंवा एक वर्ष उलटले समजा आता महायुतीमध्ये येऊन अजितदादांना, अशा परिस्थितीमध्ये सत्ता सोडून ज्यांच्याकडे काहीच नाहीये, रिकामं भांड घेऊन बसलेल्या का लोकांच्या रांगेमध्ये अजितदादा जाऊन बसणार होते का? आणि काय करणार होते तिकडे जाऊन? हा प्रश्न कधीच आपल्याकडच्या पत्रकारांना, या मेंदूने रिकामे असणाऱ्या लोकांना पडत नाही का? येऊन जाऊन सुनेत्रा पवारांवर खापर फोडायचं काहीतरी.
आणि सुनेत्रा पवार यांना विलन ठरवायचं, ज्याप्रमाणे आतापर्यंत अजित पवार यांना विलन ठरवण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे इथून पुढे हे पवार कुटुंबीय म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सुनेत्रा पवार यांना विलन ठरवण्यामध्ये मागे पुढे बघणार नाही. आणि त्याची सुरुवात सुरू झालेली आहे मित्रांनो, की आम्ही तर रेडी होतो, आम्ही तर तयार होतो, मात्र बघा आमच्या सुनबाईंनीच आमचं ऐकलं नाही. पण सुनबाईंनी सासऱ्याच्या षडयंत्री राजकारणावर मात केलेली आहे, हे यातून स्पष्टपणे दिसून येतं. एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगायची वा, आपल्यापैकी अनेक बांधवांची लग्न झालेली असते, करेक्ट आहे, किंवा कोणाची झालेली नसतील, ते अजून काय म्हणतो आपण त्याला, उपवर असतील समजा. तर ज्यांची लग्न झालेली आहे ते जेव्हा दिवसभर काम करून घरी येतात, तेव्हा घरी आल्यानंतर त्यांचा चेहरा बघूनच त्यांची पत्नी विचारते, काय हो, काय झालं आज? आणि माणूस बोलून जातो, नवरा बोलून जातो की काय यार किरकिर झाली आज बॉस सोबत, येऊन जाऊन यार मलाच टार्गेट करतात सतत, मी एवढं काम करतो तरी माझ्यावरच आग पकडत वगैरे वगैरे. आपण बोलतो, प्रत्येक व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीकडे ही गोष्ट बोलतो. मुलगा असेल तर तो म्हणजे उपवर असेल तर तो बहिणीकडे बोलेल, भावाकडे बोलेल, किंवा आईकडे बोलेल, वडिलांकडे बोलेल. दिवसभरामध्ये त्याच्यासोबत काय झालं ते, का त्याचा चेहरा उतरलाय ते. मग अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी अजितदादा पवार यांना व्हिलन ठरवण्यात येत होतं, तेव्हा अजितदादा पवार सुनेत्रा पवार यांच्याकडे काही बोललेच नसतील का सुनेत्रा पवार या सगळ्या गोष्टींना अनभिज्ञ असणारे? जाहीर भाषणांमधून जेव्हा अजितदादा पवार यांनी सांगितलेलं, जाहीर मुलाखतींमधून जेव्हा अजितदादा पवार यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे की भारतीय जनता पक्षासोबत जायचं हा निर्णय 2019च्या शरद पवारांसोबत झालेला आहे. अमित शहा, गौतम अडाणी, मी, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे राऊंड द टेबल 6 मीटिंग्स केल्या आहेत. तेव्हा ठरलं होतं जा म्हणून तो सकाळचा 8 वाजेचा शपथविधी झाला. मात्र त्यानंतर काकांनी पलटी मारली आणि मला परत इकडे यायला लावलं आणि मला तोंडावर पाडलं. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर मला भिरण ठरवण्यात आलं, आणि एकदा नव्हे अनेकदा. याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला आणखी एक गंमत. दादांवर जो घोटाळ्याचा आरोप झाला, सिंचनाचा म्हणा किंवा इतर जे आरोप झालेले, तेरणाचा म्हणा किंवा तुमच्या जरंडेश्वर साखर कारखाना वगैरे, हे सगळे घोटाळे, हे काय पवारांना माहित नाहीत का? आमची शंका अशी आहे की दादांना पुढे करून हे सगळे कांड काकांनीच केलेले असावे. नाव फक्त यांनी दादांचं पुढे केलं असावं, कारण तेवढे षडयंत्री हे आहेत. आतापर्यंत यांच्या राजकारणाचा, यांच्या कार्य पद्धतीचा हा इतिहास राहिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या विलिनीकरणाच्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत ना, त्या बंद करायला पाहिजे, आणि ह्या मीडियानं सुद्धा बंद करायला पाहिजे. बस झालं आता. एक अत्यंत फालतू वर्तमानपत्र आहे आपल्याकडे, ज्यांचं एक पोर्टल आहे, मीडिया पोर्टल. त्या मीडिया पोर्टलवर आज सकाळी एक बातमी यांनी टाकली की नरेंद्र मोदी यांचा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला हिरवा कंदील, आणि 4-5 स्पेस माहून मग प्रश्नचिन्ह दिले. म्हणजे लोकांच्या मनामध्ये तुम्ही विनाकारण संभ्रम निर्माण करता. अरे विलिनीकरण करून शरद पवार यांचे ते 10 खासदार घेऊन काय अमेरिका जिंकणार आहेत का नरेंद्र मोदी? का युनोचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत? काय फालतूगिरी लावलेली आहे, काही गरज नाहीये या 10 खासदारांची. शरद पवार यांना आपल्या लेकीचं करिअर सेट करायचं आहे, कुठेतरी त्यांना केंद्रामध्ये महत्वाचं स्थान, महत्वाचं पद मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी ही सगळी मरमर आणि तडफड चालू होती की काहीही करून हे 40 आमदार जे अजितदादा गटाचे आहेत ते आपल्याकडे यावेत आणि मग वरती आपल्याला सेटलमेंट करता यावी. हा सगळा डाव होता, जो डाव बाहेरून आलेल्या पवारांनी, बाहेरून आलेल्या सुनेने उधळून लावला, आणि विलिनीकरणाचा यांचा हा फोल कार्यक्रम फेल झाला. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, बाहेरून आलेली सून, बाहेरून आलेली सून, कारण हेच बोलले होते पुरोगामी. स्वतःला प्रचंड जाणता राजा मिरवून घेणारे शरद पवार यांनी जेव्हा तो शब्द उच्चारला, ते वाक्य उच्चारलं, तेव्हा अजितदादा पवारांच्या किती जिवारी लागलं असेल, वहिनींचा किती जिवारी लागला असेल, याचा विचार सुद्धा यांनी केला नसेल. आणि आज शरद पवार म्हणतात की मला न विचारता, मला न सांगता यांनी शपथविधी घेऊन टाका. अरे कोण तुम्ही?
तुमचा पक्ष तुतारी, ज्याची विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाली आहे मुतारी. आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकत मोठे झालेलो आहोत, त्याच्यामुळे आमची ठाकरी भाषा समजा तुम्ही. आता आमची पण ठाकरी भाषा आहे, मग संस्कार आहेत आमच्या बाळासाहेब ठाकरेंचे. हा चला, तुतारीची झाली मुतारी. घड्याळ्याचे 40 आमदार आहेत, तुमचे किती आहेत? 10. कशासाठी अजितदादांनी तुमच्याकडे यायचं? काहीच गरज नाही ना या गोष्टीची. तेव्हा पवार साहेबांनी आता थोडं धीरानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपला पक्ष सांभाळणं त्यांना जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या लोकांनी मीडियाला हाताशी धरून नको नको त्या गोष्टी आतापर्यंत समाजामध्ये, जनमानसांमध्ये अत्यंत चालाखीने पसरवलेल्या आहेत. बेगडी भंपक खोटा इतिहास पसरवलेला आहे. जितुद्दीन सारखे बोलभांड उभे करून इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. नको नको त्या गोष्टींना यांनी थारा दिलेला आहे. जातीपातीचं राजकारण यांनीच वाढवलेलं आहे. पुणेरी पगडी लोबो फुलेंची पगडी घाला, हा आगाऊ सल्ला देण्यात आलेला आहे यांच्यातर्फेच. ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध धनगर, धनगर विरुद्ध अमुक, मराठा विरुद्ध ब्राह्मण, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण येतात. हे वाद कोणी पेटवले महाराष्ट्रामध्ये? आणि हेच चालू द्यायचंय का इथून पुढे? जातीपातीच अडकून राहायचंय का? हिंदू म्हणून आपण कधी पुढे येणार नाहीयेत का? एक चांगला आदर्श घालून दिला ना सुनेत्रा वहिनी पवार यांनी या शपथविधीच्या माध्यमातून. की कोणी कितीही कटकारस्थानं केली, कोणी कितीही षडयंत्र केली, तरी आपल्या जवळच्या व्यक्तीने जी स्वप्न बघितलेली आहेत आणि जी लाभकारी आहे, कल्याणकारी आहे, जनसेवेची आहेत, ती पूर्ण झालीच पाहिजे, ती तडीच गेलीच पाहिजे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयाचं, या धाडसाचं आम्ही कौतुक करतो, स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, अजून काही गोष्टींची उकल होणं बाकी आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत तुमच्या, ज्यामुळे या सगळ्यांचा दुटप्पीपणा, बेगडीपणा, दुतोंडीपणा, भंपकपणा, चमकोगिरी, हे सगळे प्रकार जे आहेत ना, ते समोर येतील. तेव्हा बघत राहा महाप्रपंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला, ज्या व्हिडिओची झलक बघितली, त्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्कग्रस्त रुग्णालय जे आहे, तिथले जे रुग्ण आहेत त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची सोय, ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीयेत, अशांसाठी अन्नदान, अतिवृष्टीमध्ये होरपळून निघालेला आपला बळीराजा जो जगाचा पोशिंदा आहे, त्याची लेकरं उपाशी आहेत, बघवत नाही, त्याची घरं पडलेली आहेत, ती बांधून न्यायची आहेत. यासाठी आपण पुढाकार घेतला, आपण कार्य करायला सुरुवात केली. तुमच्यासारख्या सहिष्णू, संवेदनशील आणि माणुसकी जिवंत असलेल्या अनेकांनी साथ दिलेली आहे. इथून पुढे सुद्धा ती साथ मिळेल अशी प्रभू श्रीरामाकडे आमची अपेक्षा आहे, तुमच्याकडे विनंती आहे. मित्रांनो, आपण काही विद्यार्थी देखील दत्तक घेतलेले आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. आणि हे सगळं आपण केवळ सेवाभाव या वृत्तीने करत आहोत. जो काही सहकार्य निधी आपल्याकडे संकलित होतो, त्यातला एक एक रुपया या सगळ्या गरजूंसाठीच वापरला जातो. त्याचं कारण असं आहे की यांना आधार देणं खूप गरजेचं आहे. आणि समाजाचा एक घटक म्हणून, संवेदनशील म्हणून आणि एक सामाजिक जाणीव, जबाबदारी म्हणून आपण हे कार्य सुरू केले. ज्यांना कोणाला या सत्कर्मामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि देण्याचं समाधान मिळवायचं आहे, त्यांनी कृपया दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे काही योगदान, सहकार्य निधी देता येऊ शकतो, त्या गरजूंसाठी, आपल्या बळीराजासाठी, त्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणासाठी कृपा करून दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा, म्हणजे आम्हाला त्याची रितसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा मित्रांनो, जर प्रभू श्रीरामाचं नाव ह्या मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन त्या लोकांना दाखवून द्या की माणुसकी अजून जिवंत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठलाही अघटित विचार, आत्महत्येचा विचार मनामध्ये अजिबातच येऊ देऊ नका, हे त्यांना ठामपणे सांगण्याची गरज आहे. तेव्हा पुढे या मित्रांनो, खूप जण तुमच्या सहकार्याची वाट बघतायत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब.
भारत माता की जय. जय श्रीराम.